नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी कर्जमाफीच्या एकूण प्रक्रियेसाठी जेमतेम 35 ते 40 दिवसाचा कालावधी 30 जून या तारखेला उरलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अद्यापही सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठीची तारीख समोर आली असल्याचं किंवा मुहूर्त सापडला असल्याच्या बातम्या सातत्यानं वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या अँगलनं येत आहेत. मात्र या येत्या 30 ते 40 दिवसामध्ये या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उठणं स्वाभाविक आहे. सोबतच या कर्जमाफीची जी काही पात्रता आहे, निकष आहेत, तर त्याबाबत ओझरती माहिती सरकारकडून स्पष्ट झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की सरकारने जी काही विधिमंडळामध्ये घोषणा केली की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ही घोषणा करत असताना याच्या आधी ज्या काही साधारणतः घडामोडी घडल्या, तर निवडणुकीपूर्वी सरकारकडून घोषणा करण्यात आली होती की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि कोरा 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 या शब्दावर विशेष भर देण्यात आला. मात्र सरकारला त्याच्यानंतर सत्ता स्थापना झाली की विसर पडला. विसर पडल्याच्या नंतर त्यातल्या त्यात आता कोऱ्या या शब्दाचा विसर पडला आणि कोरा हा शब्द बदलून त्याच्यानंतर 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात येतं. आणि जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांना 50,000पर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. मात्र हे 50,000 आणि हे 2 लाख रुपये नेमके शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किंवा बँक खात्यामध्ये कसे पडणार, याबाबत अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. याच्यासाठी कुठलीही जमिनीची मर्यादा सरकारकडून ठेवण्यात आली नसली तरी एखाद्या शेतकऱ्यानं जर मग 2.5 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि त्याचं व्याजासकट 5 लाख रुपये किंवा 4 लाख रुपये झाला असेल, तर मग त्याला 2 लाख रुपयाचा लाभ मिळेल. मग त्याच्यानंतर त्याचे 2 लाख रुपये त्याला भरावे लागतील का, किंवा त्याचे 2 लाख रुपये माफ होऊन त्या कर्जाचं पुनर्गठन होईल का, असे अनेक प्रश्न आहेत. सोबतच एखाद्या शेतकऱ्यानं जर 1,99,000 रुपये कर्ज घेतला असेल, त्याच्यानंतर ते 4 वर्षापासून थकीत असेल किंवा 3 वर्षापासून थकीत असेल, तर ते व्याज दंड व्याजासह चक्रवाढ व्याजासह त्याची रक्कम जर 3.5 लाख रुपये झाली असेल, तर त्याला वरचे 1.5 लाख रुपये भरावे लागतील का व्याजाचे, किंवा त्याचं पुनर्गठन होईल का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. सोबतच जी 30 सप्टेंबर ही तारीख शेतकऱ्याकडून सांगितली जाते, तर याच्या आधीचे जे काही पात्रता आणि निकष होते तर त्याच निकषानुसार जी महात्मा फुले नावानं कर्जमाफी योजना राबवण्यात आली, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज च्या नावानं कर्जमाफी योजना राबवण्यात आली, तर त्या कर्जमाफी योजनेचे पात्रता निकष या जुन्या नियमानुसारच ही कर्जमाफी देण्यात येईल असं सरकारकडून सांगितण्यात येतं. मात्र हे करत असताना मग ज्या वेळेस कर्जमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली, 30 जून ही त्याच्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली आणि त्याच्यासाठी मग सहकार विभाग असेल, बँका असेल, तर या सगळे डाटे सरकारकडे प्राप्त झालेले आहेत. सोबतच आता सरकारकडून सांगण्यात येतं की जिल्हास्तरीय डाटा संकलन सुरू आहे. म्हणजे आता नेमकं जिल्ह्यातून कुठलं संकलन केलं जातं या प्रश्नाचं उत्तर आता त्या सरकारनं द्यायला पाहिजे, किंवा आमच्या तुमच्या स्थानिक आमदारांनी तो सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, किंवा जिल्हा स्तरावर आमदारांनी लक्ष वेधून त्याबाबत आंदोलन उभं केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा, की जेणेकरून सरकारने घोषित केल्याप्रमाणे, कारण शेतकऱ्यांनी कुठलीही कर्जमाफीची मागणी केलेली नव्हती, मात्र सरकार हे सत्तेसाठी आंधळं झालेलं होतं आणि त्या आंधळेपणात सरकारनं ती घोषणा केली. मग आता त्या घोषणेचा विसर सरकारला पडत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये 30-40 दिवसाचा कालावधी उरलेला असताना मग जर ऐनवेळी पुन्हा 1 जून पासून जर सरकारने फुटवा काढला की जसं घेतलेली आहे, तर ती बऱ्याच शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचं कारण म्हणजे 2022-23 नंतर जे काही सातबारांमध्ये फेरबदल झालेला आहे, वाटण्या हिस्से झालेले आहेत, खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत, तर अशामुळे जी काही भूमी अभिलेख कार्यालयाकडे या सातबाराच्या नोंदी असतात, तर ते सॉफ्टवेअर ॲग्रीस्टॅकच्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नाही. डाटा नॉट फाउंड किंवा डाटा मिसमॅच असे मेसेज शेतकऱ्यांना येतात. ही एक सामायिक क्षेत्रासाठी एक सगळ्यात मोठी शेतकऱ्यांसाठी अडचण आहे. दुसरीकडे जर पुन्हा गरज नसताना शेतकऱ्यांना जर ई-केवायसी करायला सांगितली, तर बऱ्याचदा सॉफ्टवेअर सरकारचे चालत नाहीत, त्याच्यामध्ये मुद्दाम खोडसाळपणा केला जातो, तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जातात आणि मग शेतकऱ्यांना जी काही शेतीची पूर्व मशागतीची कामं करायची किंवा पीक कर्जासाठी किंवा बियाणं खत हे खरेदी करायचं, तर या सगळ्या गोष्टीवरचं लक्ष विचलित करून त्या ई-केवायसी साठी पुन्हा रात्रभर दिवसभर रांगा लावायला लागणार आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये
सरकारकडून डेडलाईन काढली जाते, कुठला तरी नियमाचा फतवा काढला जातो. तर अशा स्थितीमध्ये येत्या 35-40 दिवसामध्ये ही कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कुठल्या पद्धतीने पूर्ण होणार याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाय सोबतच नेमके किती वर्षापासूनचे थकीत, म्हणजे जसं जर आधीच्या कर्जमाफीचे जर प्रारूप पाहिलं तर 4 वर्ष आधीपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली होती. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून ते साधारणतः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले शेतकरी याच्यासाठी पात्र ठरतील. नेमक्या रेग्युलर शेतकऱ्यांची वर्गवारी काय ठरणार आहे या सगळ्या गोष्टी सरकारकडून ज्यावेळेस याचं परिपत्रक निघेल त्याच वेळेस त्या क्लिअर होणार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून असा प्रश्न विचारला जातो की जो काही मध्यस्थी समितीचा अहवाल आहे तो अद्यापर्यंत मंत्रिमंडळाच्या समोर बैठकीत आलेला नाही चर्चेसाठी, किंवा शेतकऱ्यांसमोर तो जाहीर केलेला नाही किंवा पब्लिक केलेला नाही, सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेला नाही. अशा स्थितीमध्ये तो अहवाल त्याच्यातलं काय स्वीकारलं, जुन्याच निकषानुसार कर्जमाफी होणार अशी सरकारनं घोषणा केली, मग त्याच्यासाठी समिती कशासाठी नेमली असाही प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला याबद्दल